आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपालीजी, एकंदरीतच बदलापूरचं आपण जर पाहिलं तर हे अतिशय भयानक गोष्ट आहे, हा भयानक प्रकार घडलेला आहे। वारंवार महिलांवरती अशा घटना घडतात, धास्ती राहिली नाहीये त्या कुणाचीच असं वाटतं का? आपली यावर प्रतिक्रिया काय? या घटनेमध्ये आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये गुन्हा दाखल करण्यात ज्यांनी दिरंगाई केली आहे त्या पोलिसांवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर शाळेने देखील संबंधित आरोपी आणि यामध्ये त्यांना कोणी मदत करणारे असतील किंवा काही धागेदोरे सापडत असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केलेली आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाने आम्ही सुमोटो दाखल करून घेतलेला आहे। अशा घटना खरं तर सातत्याने घडत असताना आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं शिक्षक पालक संघटना असतील किंवा यामध्ये बीट मास्टर, दामिनी पथक असेल, आयसी कमिटी असेल, यावर सातत्याने सूचना करत सांगत असतो की याबाबत विद्यार्थ्यांमध्ये देखील जनजागृती आपल्याला करता आली पाहिजे। कारण की अशी जेव्हा घटना घडली ही एक दिवसाची घटना नसणार आहे। ज्या अर्थी या व्यक्तीने संबंधित मुलीवर अत्याचार केले तर अनेक दिवसापासून ते अत्याचार होत असतील, त्यावेळेस या मुलीने सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तक्रार दाखल केली असती किंवा तिला समजलं असतं तर निश्चितपणाने आपल्याला लवकर यामध्ये दखल घेता आली असती। पण अशी समाजामध्ये त्या आरोपीसारखी विकृत मनोवृत्तीची माणसं ही खरं तर माणसांच्या कळपामध्ये वावरणारी हिंस्र श्वापात आहेत। त्यांच्यावरती तर कडक कारवाई होईल, त्याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल। तर शाळाच्या वतीने देखील शाळा व्यवस्थापन, शाळा समिती यांनी देखील सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे। त्यांच्यासाठी असलेले टोल फ्री क्रमांक, त्यांना गुड टच, बॅड टच बरोबरच आपला परिसर त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न हा शाळा व्यवस्थापक झालाच पाहिजे।